नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काल तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती. राज्यात सगळीकडे शिवप्रेमींनी महाराजांचे पूजन केले. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पण राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नगरी असलेल्या नागपुरात मात्र एक दुर्दैवी घटना घडली. महाल परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्याजवळ दोन गटांमध्ये खूप मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सर्वत्र जाळपोळ झाली आणि दगडफेकही झाली. महाराजांच्या जयंती दिनी असला प्रकार घडणे हे खूप शरमेची बाब आहे. पण नागपूर सारख्या शांत शहरात असं का झालं? या धिंगाण्याचं नेमकं कारण काय असावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. तसं बघितलं तर औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. आपल्या देशात शिवप्रेमी आहे आणि त्यांचं महाराजांवर आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम आहे, यात काहीच शंका नाही. पण आता नुकताच हिट झालेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जास्त वर आला आहे. राज्यात सर्वत्र या विषयावरून लोक आक्रमक होत आहेत. अर्थातच हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना जवळून माहीत व्हावा या पवित्र हेतूने तयार करण्यात आला आणि तो हेतू कुठे ना कुठे साध्यही झाला. पण त्याच वेळी औरंगजेबाबद्दलची चीडही लोकांमध्ये उफाळून आली आणि त्यामुळे राज्यात लोकांची आक्रमकता बघायला मिळत आहे. असाच प्रकार काल नागपुरात झाला. जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी दुपारी 1 वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. दुपारी 2 वाजता औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली. दुपारी 4 पर्यंत काही लोक महाल चौकात उपस्थित होते. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र या लोकांनी समाज माध्यमांवर प्रसारित केले. ज्यामुळे ज्या धर्मासाठी हिरव्या रंगाची चादर पवित्र मानली जाते त्या धर्मीयांमध्ये चीड निर्माण झाली आणि 2 गटांमध्ये संघर्ष पेटला. नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर या घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता विरोधकांना शांततेचे आवाहन केले आहे. नागपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांनी आज सकाळी हंसापुरे येथील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी ही घटना पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोप केला. हिंसाचार पूर्वनियोजित असल्यानेच दुकाने आणि स्टॉल्सची तोडफोड झाली. कॅमेरे फोडणे हे पूर्वनियोजित हल्ल्याचे संकेत असल्याचा दावा आमदार दटके यांनी केला. हमने उसके वजह पुलिस ने किया था, अच्छा काम किया, लेकिन उसी घटना को हाथ पर रखकर या उसका आधार लेकर कल के रात के दंगे ये सुनियोजित प्लान, एक ही समाज की गाड़ियां फूटती है, एक ही समाज के घर चलते हैं, एक ही समाज के महिलाओं को गलत बातें कही पड़ती है, एक ही समाज पर ये होता है. तो ये उचित बात नहीं है. ये प्लान था और वो दिख रहा है. जिस गली में मैं भी रह रहा हूँ, जिस गली में आप भी रह रहे, मेरी गाड़ी चल रही है, आपकी नहीं चल रही, आमने सामने गाड़ी है. ये प्लान था. पुलिस उसकी चौकसी करेंगे. रोहित बाग माननीय देवेंद्र जी के पास है, मुझे देवेंद्र जी पर पूरा विश्वास है. इस पूरी घटना की चौकसी करेंगे और जो इसमें दोषी उनको कड़क शासन मिलेगा. दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाले आहेत. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी या संदर्भात आदेश जारी करून पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचं म्हटलंय. नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संचारबंदी लागू राहील अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली आहे. परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांदीपनी शाळा आणि सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आल्या नाहीयेत. महाल परिसरात जवळपास 1000 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. औरंगजेब कबरी संदर्भात नागपूर शहरातील झालेल्या घटनेनंतर राज्यभर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. आता हा वाद शांत होतो की अजून वेगळे आणि भयंकर रूप धारण करतो हे येणारी वेळ सांगू शकते.